नमस्कार मित्रांनो, आमचं जे MDR HR यूट्यूब चॅनल आहे त्यात बँकिंग टर्मिनॉलॉजीची सिरीज आम्ही चालवत आहोत. त्यातील आजचा 25वा आणि लोन्स अँड ॲडव्हान्सेसचा 5वा व्हिडिओ आम्ही प्रसारित करत आहोत. आजच्या भागात आम्ही MSME टर्म लोन्स ह्या विषयावर चर्चा करणार आहोत. आपल्याला जर आमचा व्हिडिओ आवडला तर कृपया लाईकचं बटन दाबा. आपले जे फेलो बँकर्स किंवा बॉरोवर्स आहेत त्यांना फॉरवर्ड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. टर्म लोन्स टू MSME म्हणजे MSMEसाठी देण्यात येणारं मुदती कर्ज ह्याबद्दल विचारविनिमय करू, उहापोह करू, समजून घेण्याचा प्रयत्न करू की आपल्याला काय काय बघायला पाहिजे. डेफिनेशन ऑफ MSME म्हणजे आपल्याला MSMEचा अभ्यास करण्यापूर्वी MSMEमध्ये काय काय येते हे समजून घेणं आवश्यक आहे. MSMEची व्याख्या भारत सरकारने नुकतीच बदललेली आहे, तर त्यानुसार आपण ती समजून घेऊया. लेटेस्ट डेफिनेशन ऑफ MSME. तर MSME म्हणजे मायक्रो, स्मॉल, मीडियम एंटरप्राइज असे 3 भाग आहेत. MSMEमध्ये एंटरप्राइजेसचे 3 भाग आहेत: मायक्रो, स्मॉल, मीडियम आणि मायक्रो, स्मॉल, मीडियम एंटरप्राइज असे 3 भाग आहेत. तर मायक्रो मध्ये काय होते की इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी आणि टर्नओव्हर हे 2 क्रायटेरिया आहेत तिन्हीसाठी. तर मायक्रोमध्ये इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी हे 2.5 कोटीपेक्षा जास्ती नको. ठीक आहे ना. मायक्रोमध्ये इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी 2.5 कोटीपेक्षा जास्ती नको आणि टर्नओव्हर त्याच्या चौपट म्हणजे 10 कोटीपेक्षा जास्ती नको. एवढं लक्षात ठेवायचं की इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी आणि टर्नओव्हर यांचं प्रमाण 1:4 आहे. मायक्रोमध्ये 2.5 कोटी आहे प्लांट अँड मशिनरीमधलं इन्व्हेस्टमेंट, तर टर्नओव्हर 10 कोटीच्या पेक्षा जास्त नको. तसं स्मॉल एंटरप्राइजमध्ये काय आहे की इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी 25 कोटीपेक्षा जास्त नको आणि त्याच्या चौपट सेल्स किती होईल मग 100 कोटीपेक्षा जास्त नको. सो स्मॉल एंटरप्राइजेसची व्याख्या काय आहे? 25 कोटीपेक्षा जास्ती इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी नको आणि सेल्स जे आहे टर्नओव्हर जे आहे ते 100 कोटीपेक्षा जास्ती नको. आणि मीडियममध्ये काय आहे तर मीडियममध्ये इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी हे 125 कोटीपेक्षा जास्ती नको आणि टर्नओव्हर ज्याला म्हणतो आपण किंवा सेल्स म्हणतो तो चौपट म्हणजे 500 कोटीपेक्षा जास्ती नको. आता हे आकडे आपल्याला कुठे मिळतात? हे त्या एंटरप्राइजच्या बॅलन्स शीटमध्ये मिळतात. त्याच्याप्रमाणे आपल्याला तो आधार घ्यावा लागतो ऑडिटेड बॅलन्स शीटचा आणि त्याप्रमाणे आपल्याला करावं लागते. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की मायक्रोमध्ये आपण जसा आता अभ्यास केला की 2.5 कोटी इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी आणि 10 कोटी आहे टर्नओव्हर किंवा सेल्स. पण यापैकी एका जरी क्रायटेरियामध्ये जास्ती असेल, उदाहरणार्थ इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी 1 कोटी आहे पण टर्नओव्हर 12 कोटी आहे, तर ते मायक्रोमध्ये येणार नाही, ते कुठे येईल मग स्मॉलमध्ये येईल. ठीक आहे ना. त्याचप्रमाणे मीडियम एंटरप्राइजेसमध्ये 25 कोटी इन्व्हेस्टमेंट प्लांट अँड मशिनरी आहे आणि सेल्स 100 कोटी आहे, पण इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी समजा 30 कोटी आहे आणि सेल्स 90 कोटी आहे, तर हे स्मॉलमध्ये येणार नाही, हे कुठे जाईल मग मीडियममध्ये जाईल. म्हणजे दोन्ही क्रायटेरिया अप्पर लिमिटचे हे फुलफिल करायला पाहिजे, तेव्हाच त्याचं ते क्लासिफिकेशन आपल्याला करता येईल, नाहीतर ते नेक्स्ट त्याला जाते. आणि मग मीडियममध्ये जर एक्सीड झालं, इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी समजा 100 कोटी आहे आणि सेल्स 600 कोटी आहे, तर ते मीडियममध्ये येणार नाही, म्हणजे MSMEमध्ये येणार नाही. एवढं आपण लक्षात ठेवायला पाहिजे. MSMEमध्ये काय कुठले येतात? तर मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिस बिझनेस येतात. म्हणजे पहिला आपण इन्व्हेस्टमेंट प्लांट अँड मशिनरी आणि दुसऱ्यांदा पहिलं सेल्स टर्नओव्हर. आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा कुठला आहे की ते काय करतात? ते एक तर मॅन्युफॅक्चरिंग करतात किंवा सर्व्हिस बिझनेस असते, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असतात किंवा बिझनेस करतात. तर ह्या 3 गोष्टी आहेत. एक तर मॅन्युफॅक्चरिंग किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये किंवा बिझनेस करतात आणि बिझनेस हे सर्व्हिस क्लासमध्येच येतो. अर्थात किराणा दुकान जर असेल तर ते पब्लिकला सर्व्हिसच देतात माल पुरवायचे. त्याच्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस आणि बिझनेस. आता जेव्हा RBI इन्स्पेक्शनला येते तेव्हा ते काय पाहतात? MSMEसाठी बेसिक डॉक्युमेंट आहे ते म्हणजे उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट.
हे एक बेसिक डॉक्युमेंट आहे. ते आपण घ्यायलाच पाहिजे, ते सिस्टीममध्ये टाकायलाच पाहिजे. म्हणजे सिस्टीममध्ये काय अपेक्षित आहे, त्या युनिटचं उद्यम आधार किंवा उद्यम सर्टिफिकेट हे रजिस्ट्रेशन जे केलेलं आहे ते सिस्टीममध्ये टाकायला पाहिजे. त्यांची जी बॅलन्स शीट आहे त्याच्यावर आधारित त्याचं इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी ते सिस्टीममध्ये टाकायला पाहिजे आणि त्यांचं टर्नओव्हर हे सिस्टीममध्ये टाकायला पाहिजे बेस्ड ऑन दी बॅलन्स शीट. RBIला ते बेसिक इन्फॉर्मेशन पाहिजे, सिस्टीम थ्रू जनरेटेड त्यांना इन्फॉर्मेशन पाहिजे. आता ह्या जेव्हा आपण व्याख्या करतो मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस आणि बिझनेस, तर मग त्यामध्ये काय आहे ते सर्व काही येते प्रॅक्टिकली. आपण अपवाद लक्षात ठेवू, बाकी सगळं MSMEमध्ये ते लक्षात ठेवा. ट्रेडर्स येतात म्हणजे व्यापारी येतात, होलसेल व्यापारी येतात, प्रोफेशनल जे लोक आहेत म्हणजे डॉक्टर्स, इंजिनियर्स, आर्किटेक्ट, चार्टर्ड अकाउंटंट्स ते सगळे येतात, कॉन्ट्रॅक्टर येतात, मॅन्युफॅक्चरिंग येते. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपल्या जर कल्पना असतील की खूप काही मोठं करावं लागते, तसं काही नाही आहे. उदाहरणार्थ समजा एखाद्याने ऑइलच्या मोठ्या मोठ्या बॅरल्स आणले आणि त्या बॅरलमध्ये तो जर 1 लिटर 2 लिटरमध्ये रूपांतर करून विकत आहे, तर दॅट इज ऑल्सो मॅन्युफॅक्चरिंग. दॅट ऑल्सो कम्स अंडर MSME. हे लक्षात घ्या. त्यानंतर कमिशन एजंट्स असतात, आपले धान्य व्यापारी बरेचदा कमिशन एजंट्सचा व्यवसाय करतात. हे सगळे लोक MSMEमध्ये येतात. मग कोण येत नाही MSMEमध्ये? कोण येत नाही तर जे 4 चाकी किंवा दुचाकी वाहनांचे डीलर्स आहेत, मोटर्सचे किंवा टू व्हीलरचे, मारुतीचा व्यापारी आहेत, डीलर आहेत, ऑथराइज डीलर्स आहेत, हिरो होंडा मोटर्सचे डीलर्स आहेत. हे MSMEमध्ये येत नाही. पण मारुती कार रिपेअर करणारे ट्रू व्हॅल्यू त्यांचं जे काही युनिट आहे, जे रिपेअर्स करतात, मोटरसायकलचे जे रिपेअर्स करतात, ते मात्र MSMEमध्ये येतात. आता MSMEचे जे आपले बॉरोवर्स आहेत त्यांची कॉन्स्टिट्यूशन काय असते, तर ते इंडिव्हिज्युअल्स असू शकतात, पार्टनरशिप फर्म असू शकतात किंवा कंपनी असू शकतात. ह्या प्रकारचे त्यांची कॉन्स्टिट्यूशन असू शकते. आणि MSME आपल्याकडे कुठल्या पर्पजसाठी लोन घेतात, कुठले कर्ज द्यायचं असेल तर त्याला पर्पज पाहिजे, उद्देश पाहिजे. तर बिझनेससाठी येऊ शकतात, मॅन्युफॅक्चरिंगसाठी येऊ शकतात, सर्व्हिस इंडस्ट्रीसाठी येऊ शकतात, हॉस्पिटलसारख्या ज्या सेवा देतात त्यांच्यासाठी येऊ शकतात, मंगल कार्यालयासाठी येऊ शकतात. त्यानंतर म्हणजे कुठल्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी मगाशी सांगितल्याप्रमाणे रिपीट करतो आहे की MSMEमध्ये कशी येते हे आपण बघायला पाहिजे. आणि ती येते एक्सेप्ट तुम्हाला जो अपवाद सांगितला, होलसेल डीलर इन 4 व्हीलर्स अँड 2 व्हीलर्स. आता किती देता येते कर्ज, तर ह्यामध्ये RBIच्या सर्कलमध्ये अप्पर लिमिट दिलेली नाही, पण बँकेला लिमिट दिलेली आहे. त्यामुळे बँकेला जी काही लिमिट असेल, एक्सपोजर लिमिट, तिथपर्यंत किंवा बँकेची जर क्रेडिट पॉलिसी काही कमी केलं असेल तर तिथपर्यंत देता येते. उदाहरणार्थ एखाद्या बँकेची एक्सपोजर लिमिट 10 कोटी आहे, ती बँक सॅफमध्ये आहे, त्यामुळे त्यांची जी एक्सपोजर लिमिट आहे 25% रिझर्व्ह बँकेने कमी केली, तर ती 7.5 कोटी होते. पण बँकेची जर क्रेडिट पॉलिसी म्हणत असेल की 5 कोटीच्या वर कोणाला द्यायचं नाही, तर आपल्याला प्रपोजल किती कोटीपर्यंत घेता येतात? 5 कोटीपर्यंत. आणि त्याच्यावरचे मग कदाचित आपल्याला वाटलं तर आपण कन्सोर्शियमसाठी देऊ शकतो, तो भाग वेगळा. त्याचप्रमाणे मार्जिन किती? सर्वसाधारण बँका 25%चं मार्जिन घेतात, पण असं कुठलंही रिस्ट्रिक्शन RBIने टाकलेलं नाही. ती आपली क्रेडिट पॉलिसी जी सांगते आपल्या बँकेची, त्याप्रमाणे आपण मार्जिन कोट करायला पाहिजे. तसं सिबिल हा जो स्कोअर आहे, तर जनरली बँका 700 पेक्षा वरचा मागतात, पण हा काही RBIने टाकलेला नियम नाही आहे. जितका सिबिल कमी तितकी बँकेची रिस्क जास्ती वाढते. त्याच्यामुळे बँकेची जी क्रेडिट पॉलिसी आहे प्रत्येक बँकेची, त्यात जे काही लिहिलं असेल त्याचं आपण आपल्या बँकेच्या दृष्टिकोनातून पालन करायला पाहिजे. आता जेव्हा MSMEचं आपल्याकडे प्रपोजल येते टर्म लोनसाठी, आपण आता फक्त टर्म लोनचा विचार करत आहे, मुदती कर्जाचा विचार करत आहे, तर कुठले कुठले डॉक्युमेंट्स पाहिजेत? तर सर्वप्रथम आपल्याला KYCचे डॉक्युमेंट्स पाहिजेत आणि ते 2 प्रकारचे. पहिलं कुठलं? त्याचं इंडिव्हिज्युअल प्रूफ ऑफ आयडेंटिटी, त्याचा प्रूफ ऑफ ॲड्रेस, त्याचा पॅन, जे काय असेल ते, आधार कार्ड इत्यादी इत्यादी. त्याचप्रमाणे त्याचं जे युनिट आहे, ट्रेडिंग युनिट किंवा मॅन्युफॅक्चरिंग युनिट, त्याच्याशी संदर्भित आपल्याला सगळे कागदपत्र पाहिजे. म्हणजे तो खरोखर व्यवसाय करतो, उत्पादन करतो, सेवा देतो, ह्याचा प्रूफ.
मग ते मगाशी सांगितलं ते तर बेसिक आहे उद्यम आधारचं. पण त्याच्या व्यतिरिक्त इलेक्ट्रिकचे कनेक्शन्स आहेत, काही लायसन्सेस लागतात, काही रजिस्ट्रेशन लागतात, काही होलसेल डीलरशिपचे पत्र असतात. काही MIDCमध्ये प्लॉट असेल तर MIDC प्लॉटचं अलॉटमेंटचे आपल्याकडे कागदपत्र असतात. त्या प्लॉटवर काय पर्पज आहे ते सुद्धा लिहिलं असते, कुठल्या पर्पजसाठी तो अ, जो प्लॉट आहे तो रिझर्व केलेला आहे. एखाद्या जर असं होऊ शकते की तो प्लॉट एज्युकेशन इन्स्टिट्यूशनसाठी रिझर्व असेल, तर मग आपल्याला त्याला कर्ज देता येत नाही जर ते मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी आपल्याकडे आला असेल तर. त्यामुळे हे सगळे डॉक्युमेंट जे आहेत त्याच्याशी व्यक्तिगत रिलेटेड किंवा फर्म किंवा कंपनीच्या रिलेटेड आणि पार्टनर असतील तर दोघांची रिलेटेड हे आपल्याला सगळे कागदपत्र पाहिजेत KYCचे. त्यानंतर फिनान्शियल पेपर्स. फिनान्शियल पेपर्स म्हणजे काय, त्याची आर्थिक बाजू आपल्याला समजून घ्यायची आहे. फी जनरली कशावर येते, ऑडिटेड बॅलन्स शीटमध्ये आपल्याला त्याचं प्रॉफिट अँड लॉस देखील मिळते, असेट अँड लायबिलिटी स्टेटमेंट मिळते. आपण जर 3 वर्षाचे जे पेपर्स घेतले ते ऑडिटेड बॅलन्स शीट घेतली तर आपल्याला सर्वसाधारणतः अंदाज येतो की त्याचं कॅपिटल किती, त्याने इन्व्हेस्ट किती केलेलं आहे, त्याचा सेल्स किती आहे, त्याचा प्रॉफिट किती आहे, हे आपल्याला सगळं ढोबळमाने आपल्याला निश्चितपणे समजते. पण ऑडिटेड बॅलन्स शीट घेण्याच्या संदर्भात RBIच्या काय सूचना आहेत ते आपण समजून घेऊया. RBIचं असं म्हणणं आहे की ज्या लोकांना, ज्या फर्म्सला, कंपनीजला किंवा इंडिव्हिज्युअलला अदरवाईज ऑडिटेड बॅलन्स शीट टॅक्स पर्पजसाठी सबमिट करावं लागते, त्यांच्याकडनं तुम्ही मागा. जर इन्कम टॅक्स ॲक्टनुसार मला माझी ऑडिटेड बॅलन्स शीट तयार करायचीच नाही आहे, तर बँकेने मागायलाच पाहिजे. तरीसुद्धा असं RBIचं म्हणणं नाही आहे. आपण मात्र बरेचदा इन्सिस्ट करतो की आम्हाला ऑडिटेड बॅलन्स शीट पाहिजे. जर ऑडिटेड बॅलन्स शीट देण्याची, सबमिट करायची त्याला कायद्यानुसार गरज नसेल तर आपण साधी बॅलन्स शीट मागू शकतो, जी आपण क्रॉस चेक करून व्हेरीफाय करू शकतो. सगळे असेट्स अँड लायबिलिटी, सगळे त्याचे प्रॉफिट, सेल्स, इन्व्हेस्टमेंट वगैरे सगळं. तर ते आपल्याला करता येते आणि त्याच्याशी जेव्हा आपण प्रश्नोत्तर करतो तेव्हा देखील आपण समजून घेऊ शकतो. त्या आयटमचे आपल्याला प्रूफ मागता येतं. उदाहरणार्थ त्यांनी प्लांट अँड मशिनरीमध्ये 15 लाखाचं इन्व्हेस्टमेंट दाखवलं, तर आपल्याला त्याला जे काही त्यांनी स्पेंड केलेले आहेत, बिलं घेतलेले आहेत, पेमेंट केलेलं आहे, त्याचे प्रूफ देखील आपल्याला मागता येतं. सेल्स असेल तर ते आजकालचं GST आहे. GSTचं जरी त्यांनी आपल्याला प्रूफ दिला की माझा एवढा सेल झाला तर इट शुड बी ॲक्सेप्टेबल टू अस, आपल्याला ते ग्राह्य करायला काहीच हरकत नाही. असे वेगवेगळे पर्याय आहे. पण हे सगळं करत असताना फायनान्शियल पेपर्स कुठले मागायचे हे आपल्या बँकेची जी क्रेडिट पॉलिसी सांगते त्याचं तुम्ही पालन करा, हे माझं व्यक्तिगत मत आहे. त्यानंतर फायनान्शियल पेपर्स नंतर आपल्याला काय पाहिजे, त्या युनिटला जे काही रिक्वायर्ड लायसन्सेस आहे. दारूचं दुकान आहे तर दारूच्या दुकानासाठी लायसन्स पाहिजे, मेडिकल शॉप आहे तर मेडिकल शॉपसाठी लायसन्स पाहिजे, कुठे परमिट्स लागतात. हे सगळं जे कायद्यानुसार लागते ते आपण ते डॉक्युमेंट्स जे आहे ते घ्यायला पाहिजे अप्रेझलच्या वेळेस. त्याचप्रमाणे आपण बरेचदा कोलॅटरल सिक्युरिटी मागतो किंवा त्याची जी सिक्युरिटी असेल, इमूव्हेबल प्रॉपर्टी, ती सुद्धा प्रायमरी सिक्युरिटी असेल, तर त्यावेळेस त्या प्रॉपर्टी संदर्भातले सगळे कागदपत्र आपण आपल्या ताब्यात घ्यायला पाहिजे, जेणेकरून त्याचे टायटल डीड्स, त्याचा मालकी हक्क आपल्याला कळेल की तोच त्या प्रॉपर्टीचा, तीच फर्म, तीच कंपनी त्या प्रॉपर्टीची मालक आहे. आणि जर गॅरंटर जे आपण घेत असेल कोलॅटरमध्ये, तर त्या गॅरंटरचे ते मालकीचे आहेत हे आपल्याला सिद्ध करण्या इतपतले कागदपत्र आपण घ्यायला पाहिजे. जी आपली पॉलिसी आहे, जी सांगते त्याप्रमाणे आपण 13 वर्षाचे, 14 वर्षाचे, 30 वर्षाचे जे काही आहेत, फ्लो ऑफ टायटल डीड ज्याला म्हणतात, कसं ते कोणाक हस्तांतरित होत गेली ती प्रॉपर्टी, हे सगळे आपण घ्यायला पाहिजे. ह्याचा सगळा उल्लेख क्रेडिट पॉलिसीमध्ये असतो. आता टेक्निकल जे जे काही अप्रेझल आहे, तांत्रिकमध्ये फक्त मॅन्युफॅक्चरिंगला जास्ती लागू पडते. जे सर्व्हिस इंडस्ट्री आहे त्यांना फारसं लागू होत नाही. समजा एक छोटं किराणा दुकान आहे, त्याला काय फारसं टेक्निकल अप्रेझल लागत नाही. किंवा डोळ्याचे डॉक्टर आहेत, त्याला फारसं टेक्निकल अप्रेझल लागत नाही. त्यांना जे काही बेसिक मशिनरी लागतात, एक जागा लागते तेवढंच. दाताच्या डॉक्टरला ती एक जी विशिष्ट प्रकारची खुर्ची असते, त्यांना जे बेसिक जे 2-3 इन्स्ट्रुमेंट्स पाहिजे तेवढंच ते आहे. त्यामुळे फक्त मोठं मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न असेल तर टेक्निकल अप्रेझलला महत्त्व जास्ती द्यावं लागते. मग त्यामध्ये आपण नॉर्मली काय पाहायला पाहिजे, एक सर्वसाधारणपणे लोकेशन कुठे आहे, दवाखाना असेल तर कुठे आहे, हॉस्पिटल असेल तर कुठे आहे, किराणा दुकान असेल तर कुठे आहे, फर्निचर मेकर असेल तर कुठे आहे, फॅब्रिकेशनचं शॉप असेल तर कुठे आहे, जे काही लोकेशन आहे
ते आपण स्वतः जाऊन बघायला पाहिजे. फील्ड व्हिजिट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आता ते जे कोणी व्यवसाय करतात, मग ते मॅन्युफॅक्चर असो, सर्व्हिस इंडस्ट्री असो, त्या व्यवसायाला लागणारं जे काही रॉ मटेरियल आहे ते त्याच्याकडे आहे की नाही आहे. उदाहरणार्थ एखादा प्लास्टिकचा मॅन्युफॅक्चर आहे, कंटेनर्स करतो, बकेट, टोपले वगैरे. त्याला लागतात ग्रॅन्युल्स, दाना. तर तो दाना अवेलेबल आहे की नाही, कारण व्हर्जिन घेतला, प्युअर घेतला तर त्याची कॉस्ट खूप वाढते. मग मिक्सचर जो असतो तो रिसायकल्ड, तो अवेलेबल आहे की नाही, भरपूर प्रमाणात अवेलेबल, हे सगळं आपण बघायला पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या जागेवर ती ॲक्टिव्हिटी होते ती जागा आपण बघून द्यायला पाहिजे. ती इल्लीगल जागेत आहे की आहे का, तसं असेल तर आपण द्यायला नाही पाहिजे. उदाहरणार्थ भाड्याची जरी असली आणि ती जागा जर इल्लीगल असेल तर कधी ज्या सरकारी यंत्रणा आहे ते डिमॉलिश करू शकतात. आजकाल तर डिमॉलिशनचं खूप चालू आहे. परवाला पुण्यामध्ये मोठा एरिया 250 एकराचा पूर्ण डिमॉलिश केला, जमीनदोस्त केला. कारण सगळेच्या सगळे त्यांनी सांगितले इलिगल कन्स्ट्रक्शन्स आहे. त्यामुळे आजच्या संदर्भात खूप त्याला महत्त्व आलेलं आहे. लँड जिथे काय ती ॲक्टिव्हिटी, ज्या ॲक्टिव्हिटीचं आपण कर्ज देत आहे त्या जागेवर तो धंदा ही व्यक्ती किंवा संस्था करू शकते की नाही करू शकत. त्यानंतर जर मशिनरीची रिक्वायरमेंट असेल टेक्निकल अप्रेझलमध्ये, तर त्याची कॅपॅसिटी पाहिजे, प्रोडक्शन कॅपॅसिटी पाहिजे, तो पूर्ण संच आहे की नाही ते पाहिजे. कारण मशिनरीचं प्रोडक्शनवरच त्याचा सेल्स अवलंबून आहे. मग ती 1 शिफ्टमध्ये, 2 शिफ्टमध्ये, 3 शिफ्टमध्ये हे सगळं आपल्याला पाहिजे. त्यामुळे टेक्निकल अप्रेझल करताना जे काही आपल्याला रिक्वायरमेंट आहे असेसमेंटसाठी, तो फुल सेट आल्याशिवाय अप्रेझल करू नये. मग त्यामध्ये काय काय लागतात, त्याला काय काय मशीन लागतात ते आपण बघायला पाहिजे. आणि पॉवर सप्लाय आहे की नाही, मशिनरीला किती हॉर्स पॉवर लागते, बाकीच्या सगळ्या काही युनिट्स असतील तर पॉवर सप्लाय त्याला आहे की नाही. तो MSEBीकडनं डायरेक्ट घेऊन राहिला की सोलारचं युनिट तो बसून राहिला ते आपण बघायला पाहिजे. फ्युएल बेस असेल तर ते फ्युएल इझिली अवेलेबल आहे की नाही, फर्नॅस आहे, ऑइल फेड फर्नॅस असेल तर आहे की नाही, तर हे सगळं आपण बघायला पाहिजे. सर्व्हिसिंग, त्या ज्या मशिनरी घेतल्या समजा इम्पोर्टेड असेल ती बिघडली तर सगळं बंद पडते प्रोडक्शन. त्याच्यामुळे त्या मशीनची आफ्टर सेल सर्व्हिस आहे की नाही, त्याचे स्पेअर पार्ट्स अवेलेबल आहेत की नाही, ती रिपेअर इंडियात होऊ शकते की नाही, त्याचा मेकॅनिक जर परदेशातून येत असेल आणि 1-2 महिना वेळ लागत असेल तर सगळं प्रोडक्शन ठप्प पडेल. त्यामुळे हे जे काही सगळं त्याला लागतात म्हणजे सर्व्हिस म्हणा, स्पेअर पार्ट्स म्हणा, ते विदिन आवर ओन कंट्री भारतातच ते अवेलेबल आहे की नाही, किंवा आपलं जिथे युनिट आहे त्याच्या आजूबाजूला ते अवेलेबल आहे की नाही, की ते परदेशातून आयात करते तर त्याला मग टाईम लागतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा टेक्निकल अप्रेझलमध्ये आपण विचार करायला पाहिजे. आता काही काही मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये काय असते की धूर जाण्यासाठी खूप उंच चिमणी असते. मग ती बिल्डिंग त्यांना उंच बांधावी लागते, चिमणीची हाईट असते. तर हे सगळे जे काही स्पेसिफिकेशन असतात ते आपण बघायला पाहिजे. नाही तर पुढे चालून त्याच्यावर काय होऊ शकते की कारवाई होऊ शकते कायदेशीर. त्याचप्रमाणे पोल्युशन कंट्रोल आजकाल त्यालाही खूप महत्त्व आहे. तर तर जे युनिट जर प्रदूषण करत असेल तर त्या मॅन्युफॅक्चरिंगच्या नंतर जे वेस्ट तयार होते तर त्याला प्रोसेस करावं लागते की जेणेकरून प्रदूषण होणार नाही. त्यासाठी पोल्युशन कंट्रोल बोर्डाचं एक सर्टिफिकेट लागतात, नाही तर केव्हाही ते युनिट बंद करू शकतात. त्यामुळे ह्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत टेक्निकल अप्रेझलमध्ये, ह्या सगळ्या आपण बघायला पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा आपण पाहिलं आर्थिक आणि नंतर आपण काय पाहिलं टेक्निकल, बरोबर आहे, तांत्रिक. आता जेव्हा आपल्याला आर्थिक आणि तांत्रिक बाजू समजल्यानंतर त्याचं रिपेमेंट काढायचं किंवा त्याला कर्ज किती द्यायचं, किती पिरियडसाठी द्यायचं वगैरे वगैरे, तर त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा रेशो आपण पाहतो टर्म लोनच्या बाबतीत, मुदती कर्जाच्या बाबतीत, तो म्हणजे डेट सर्व्हिस कव्हरेज रेशो. डेट म्हणजे कर्ज, डेट सर्व्हिस म्हणजे परतफेड कशी करायची, आणि त्याचा तो रेशो म्हणजे तो किती लवकर करू शकतो, किती कम्फर्टेबल करू शकतो, असा त्याचा अर्थ आहे. सर्वसाधारण या रेशोचं उत्तर जे अपेक्षित आहे ते 1.5 पाहिजे, कमीत कमी 2 पर्यंत. म्हणजे डेट सर्व्हिस कव्हरेज रेशो जर 1.5च्या वर असेल
तर बँकसुद्धा कम्फर्टेबल राहते कर्ज देण्याच्या संदर्भात, अमाऊंटच्या संदर्भात, पिरियडच्या संदर्भात. ठीक आहे ना. आणि तो 2पेक्षा जर जास्ती असेल, 3 असेल, 4 असेल, तर बँकेने जर रिपेमेंट पिरियड कमी केला, तर त्याचा EMI वाढतो. EMI वाढल्यामुळे त्याचं जे डेट सर्व्हिस कव्हरेज तो कमी होईल. 4 पेक्षा तो 1.5-2 पर्यंत येईल. आणि त्याचा जर 1 असेल, तो 1.5 पर्यंत करण्यासाठी जर आपण पिरियड वाढवला, रिपेमेंट पिरियड 5 वर्षाची 7 वर्षावर केला, तर EMI कमी होईल. EMI कमी झाल्यामुळे तो डेट सर्व्हिस कव्हरेज का होईल, तो 1.5च्या पर्यंत जाऊ शकतो. हे आपल्याला ट्रायल अँड एरर त्या बॉरोवरच्या चर्चेच्या दरम्यान करावं लागते. होमवर्क करावं लागतं आपल्याला. तर याचं सूत्र काय? डेट सर्व्हिस कव्हरेज रेशिओचं सूत्र काय? तर अगदी सोपं आहे. नेट प्रॉफिट म्हणजे सगळ्यात शेवटचा जो काही प्रॉफिट आहे तो प्लस डेप्रिसिएशन प्लस इंटरेस्ट ऑन टर्म लोन. आता आपण ह्या न्यूमरेटर का घेतात ते समजून घेऊया. पहिल्यांदा नेट प्रॉफिटमधूनच तो रिपेमेंट करू शकतो. पण हा नेट प्रॉफिट कधी येतो? डेप्रिसिएशन केल्यानंतर. आता हा जो डेप्रिसिएशनचा अमाऊंट आहे, हा जो पैसा आहे, तो त्या युनिटच्या बॅलन्स शीटच्या बाहेर नाही जात, फक्त त्याचं रूपांतर होते. बरोबर आहे ना. आपण त्या प्रोव्हिजन्स करून घेतो. म्हणजेच काय, कॅश फ्लो आहे जो बाहेर जात नाही, आउटवर्ड नाही आहे. त्याचप्रमाणे इंटरेस्ट ऑन टर्म लोन जे आहे, ते आपण जेव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो तेव्हा P&Lला डेबिट पडते. म्हणजे त्याचं कन्सिडरेशन ऑलरेडी झालेलं आहे. म्हणजे त्याच्या हातात परतफेडीसाठी कोणता पैसा आहे आपल्या बँकेचं कर्ज फेडण्यासाठी? पहिले तर त्याचा नेट प्रॉफिट प्लस डिप्रिसिएशनचा पैसा बाहेर नाही गेला तो त्याच्या हातात आहे, प्लस इंटरेस्ट ऑन टर्म लोन तो आपण आधीच डेबिट केल्यामुळे ते परत फ्लो बॅक करून राहिलो. त्याच्यामुळे हा अमाऊंट त्याला अवेलेबल आहे आणि त्याला भागीला EMI आहे. दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणजे नेट प्रॉफिट आणि डेप्रिसिएशनची बेरीज म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट. ऑपरेटिंग प्रॉफिट प्लस इंटरेस्ट ऑन टर्म लोन ह्यांच्या बेरजेला कशाने भागायचा? EMIने. ह्याचं जे काही उत्तर येईल त्याला म्हणतात DSCR, डेट सर्व्हिस कव्हरेज रेशिओ. आणि तो किती पाहिजे? 1.5 पाहिजे. 1.5 ते 2 असला तरी चालेल, पण शक्यतो 1.5च्या खाली नको. आता फायनान्शियल अप्रेझलमध्ये आपल्याला अजून काय बघायला पाहिजे हे सुद्धा बघू. आपण पहिले फक्त आकडे पाहिले त्यांनी दिलेल्या प्रोजेक्शनचे. तर आपण स्वतः काय करायला पाहिजे? तर पहिले सिलेक्शन ऑफ द बॉरोवर, मग ती फर्म असो, कंपनी असो, इंडिव्हिज्युअल असो, आपण सगळा आधीच त्याचा अभ्यास केलेला आहे. 5 Cs वगैरे सगळा आपण अभ्यास केलेला आहे. त्याचा इंटरव्ह्यू कसा घ्यायचा याचा सुद्धा आपण स्टडी केलेला आहे. तर बॉरोवरची इंटिग्रिटी, बॉरोवरची कपॅसिटी, बॉरोवरचं व्हिजन, बॉरोवरचं कॉन्ट्रिब्युशन, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून बॉरोवरचा एक्सपिरियन्स आपण ठरवू शकतो की याला कर्ज द्यायचं आहे की नाही. सपोर्टिंगला आपल्याला सिबिल रिपोर्ट वगैरे आहेतच, त्याचा आधीचा अनुभव देखील, एक्सपिरियन्स, एक्सपोजर आपण समजूनच घेणार आहे. हे सिलेक्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट. माणसाची आर्थिक परिस्थिती खालीवर येऊ शकते, पण माणसाची इंटिग्रिटी इनटाईट असेल तर त्याला आयुष्यात नेहमी वर येण्याची संधी मिळते आणि वर आला की तो आपल्या बँकेचे पैसे भरतो. त्यामुळे सिलेक्शन ऑफ द बॉरोवर हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण प्रोजेक्ट रिपोर्ट हे कोण करून देते? चार्टर्ड अकाउंटंट 2-4-5 हजार घेऊन. त्याच्यावर आधारित जर आपण सँक्शन केलं तर आपण अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे प्रोजेक्ट रिपोर्ट जेव्हा आपण त्यांनी सबमिट केलेला वाचायला घेतो, त्या प्रत्येक आकड्याची त्याच्याशी चर्चा करून आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे. कुठले? तर त्याच्या सेल्स फिगर ॲक्सेप्ट करायला पाहिजे. त्यांनी मशीनचे कोटेशन दिले असेल तर त्याच्या डीलरशी आपण बोलायला पाहिजे, त्याच्याशी बोलायला पाहिजे. हीच मशीन का घेतो, याचे काय फायदे तोटे आहेत. म्हणजे प्रत्येक आयटम जो आहे तर आपण तपासून घ्यायला पाहिजे. म्हणजेच तो प्रोजेक्ट रिपोर्ट काय करायला पाहिजे? जसच्या तसं आपण ॲक्सेप्ट न करता तपासून घ्यायला पाहिजे, त्याच्याशी चर्चा करायला पाहिजे, स्वतःचं समाधान करायला पाहिजे. आणि मग आपल्याला वाटलं तर आपण त्यांनी दिलेले प्रोजेक्ट रिपोर्टचे जे फिगर्स आहेत ते आपण स्वतःसाठी रिवाईज करून घेऊ शकतो आपल्या असेसमेंटसाठी. बरोबर आहे. त्याने सांगितलं 5 कोटी तर मी सेल्स करेल, पण त्या मशीनची प्रोडक्शन कपॅसिटी नसेल, त्याचं जाळं नसेल, मार्केटिंगचं नेटवर्क नसेल, तर एकदम 5 कोटी झेप तो घेऊ शकत नाही, आपल्याला माहीत आहे. त्यामुळे मग आपल्याला त्याच्याशी चर्चा करून ॲक्सेप्ट करावं पाहिजे, व पहिल्या वर्षी याचं 2 कोटीच्या वर जाणार नाही. म्हणजे थोडं आपण काय करायला पाहिजे? रिझनेबल असायला पाहिजे, ओव्हर ऑप्टिमिस्ट नको. स्वप्न पाहण्यात काही अर्थ नाही. वास्तविकता लक्षात घेऊन आपण प्रोजेक्ट रिपोर्ट करायला पाहिजे. कारण त्याच्यावर आधारित त्याचे प्रॉफिट आहेत, त्याच्यावर आधारित त्याचे सेल्स आहेत आणि त्याच्यावर आधारित आपण मुदत कर्ज आणि त्याला जे खेळते भांडवल पाहिजे ते देतो.
म्हणून ॲक्सेप्टन्स ऑफ फिगर्स इन प्रोजेक्ट रिपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्या आपण तपासून उमजून समजून त्या ॲक्सेप्ट केल्यानंतर मग आपण पुढचं वर्किंग करू शकतो. कोटेशनचं मी सांगितलेलं की माझा स्वतःचा अनुभव आहे की मी खोटे कोटेशन फोन करून पकडले होते. कारण जे कोटेशन देतात, आपण एक साधा फोन जरी केला तर आपल्या लक्षात येते की तो जेन्युइन डीलर आहे की नाही, ते खोटं कोटेशन आहे काय आहे वगैरे. कारण सुरुवातच खोटी असते तर शेवट वाईट असतो त्याचा आणि बँकेच्या अकाउंटचा. त्यामुळे आपण कोटेशन डिसाईड करायला पाहिजे, तपासायला पाहिजेत. इन्व्हेस्टिगेट हा शब्द नाही वापरणार मी, पण तपासून घ्यायला पाहिजे. आणि मग आपण आपल्या परीने त्यांनी दिलेल्या प्रोजेक्ट रिपोर्टवर आधारित नाही, आपल्या परीने आपण DSCR कॅल्क्युलेट करायला पाहिजे आणि मग आपल्याला डिसिजन घेता येईल. या फायनान्शियल अप्रेझलमध्ये आपल्याला अजून काय महत्त्वाचं आहे, आपण जनरली EMI मंथली देतो, बरोबर आहे ना. इक्विटेड मंथली इन्स्टॉलमेंट, त्याच्या नावातच मंथली आहे. तर EMI जर मंथली असेल, त्याला जर व्यापार करायला रोज पैसा लागत असेल तर त्याला कॅश फ्लो, त्याला येणारा पैसा देखील कसा पाहिजे, रेग्युलर डेली पाहिजे. नाहीतर खर्च रेग्युलर, EMI मंथली आणि कॅश फ्लो त्याचा 6 महिन्यानंतर येणार असेल तर तो अडचणीत येईल. SMA 012 अकाउंट NPA होईल आणि सगळंच मुसळ केरात जाईल. त्याच्यामुळे कॅश फ्लो जो आहे तो किती इंटरव्हल येते, डेली बेसिसवर, विकली बेसिसवर, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. मोरॅटोरियम हा कन्सेप्ट आपण टर्म लोनच्या बाबतीत समजून घेऊया. 2 मिनिटं जास्ती गेले तरी चालेल. मोरॅटोरियम म्हणजे काय पहिल्यांदा, तर आपण जेव्हा मुदती कर्ज देतो, मग हाऊसिंग लोन असो की MSME कर्ज असो, कुठलेही टर्म लोन देतो, तेव्हा डिस्बर्समेंट झाल्यानंतर, कर्जाचं वितरण झाल्यानंतर जनरली आपण पुढच्या महिन्यापासून रिपेमेंट सुरू करतो. पण काही विशिष्ट परिस्थितीत पुढच्या महिन्यापासून आपल्याला करता येत नाही. उदाहरणार्थ घर बांधणी असेल, तर जर घर बांधायला, ताब्यात घ्यायला, राहायला जायला जर 1 वर्ष लागत असेल तर इमिजिएट नेक्स्ट मंथपासून आपण रिपेमेंट इन्सिस्ट नाही करत. त्याचप्रमाणे MSCमध्ये प्रोडक्शनसाठी जर तो बिल्डिंग बांधत असेल, मशिनरी इम्पोर्ट करत असेल, ती मशिनरी येऊन इन्स्टॉल व्हायला त्याला 6 महिने लागत असतील, तर ती बांधकाम होईल, मशीन इन्स्टॉल होईल, त्यानंतर त्याचं ट्रायल प्रोडक्शन होईल, मग कमर्शियल प्रोडक्शन होईल, मग सेल होईल, मग त्याच्याकडे पैसा येईल आणि मग त्याच्यातून तो रिपेमेंट करेल. हे सगळं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मग आपण जर कर्ज दिल्याबरोबर जर नेक्स्ट मंथपासून रिपेमेंट केलं तर काय होते, आपण जे वर्किंग कॅपिटल खेळतं भांडवल सँक्शन केलेलं आहे त्याच्यातूनच तो आपलं EMI भरतो आणि मग ती जे युनिट आहे ते अडचणीत येते. त्यामुळे त्याचा कॅश फ्लो जसा स्टडी करायला पाहिजे, त्यात हे सुद्धा बघायला पाहिजे की किती पिरियडमध्ये त्याच्यात असा पैसा येईल, सरप्लस पैसा येईल की तो आपलं जो बँकेने सांगितलेला EMI तो रेग्युलरली भरू शकेल. हा जो पिरियड आहे त्याला म्हणतात मोरॅटोरियम पिरियड. ज्या मोरॅटोरियम पिरियडमध्ये त्यांनी इन्स्टॉलमेंट भरणं अपेक्षित नाही आहे. फक्त मध्यंतरीच्या काळातलं जे काही व्याज लागते त्याला दोन्ही आहेत. कधी कधी बँका त्याची जर इतर उत्पन्न असेल तर व्याज देणे आणि देयर म्हणजे दर महिन्याला भरायला लावतात. आणि काही बँका जर त्याला इतर उत्पन्न, त्याचं उत्पन्नाचे स्रोत जर लिमिटेड असतील, तो भरू शकणार असेल इंटरेस्ट देखील त्या पिरियडमध्ये, तर त्याला देखील ते काय करतात, मुदत देतात आणि मग ते 6 महिने 12 महिन्याचा जेव्हा त्याचा पिरियड संपतो, तो जे काही व्याज लागलेलं असते ते व्याज एकत्रित करतात आणि त्याचा वेगळा EMI देतात. ही पद्धत आहे मोरॅटोरियमची. त्यामुळे मोरॅटोरियम हा कन्सेप्ट एकदा समजला की मोरॅटोरियम कसा द्यायचा हे आपण ठरवतो. कारण मोरॅटोरियम चुकीचा दिला तर अकाउंट NPA होऊ शकते, हे लक्षात घ्या. त्यामुळे मोरॅटोरियम डिसाईड करण्याचं तत्त्व त्याच्याशी चर्चा करूनच ठरवा. आणि एक प्रॅक्टिकल बँकर म्हणून त्यांनी समजा म्हटलं की मी 9 महिन्यानंतर सुरू करतो, तुम्ही वाटता 10 महिने करा आधीच, जेणेकरून तो अंडर स्ट्रेस येणार नाही सुरुवातीपासूनच. तर मोरॅटोरियमचं एकदा महत्त्व लक्षात आल्यानंतर आपण पिरियड लक्षात घेतल्यानंतर पिरियडकडे जाऊ. तर रिपेमेंट पिरियड मगाशी सांगितल्याप्रमाणे DSCR 1.5च्या वर पाहिजे, 1.5 ते 2च्या दरम्यान पाहिजे. तर आपण रिपेमेंट पिरियड थोडा ॲडजस्ट फ्लेक्झिबल राहू शकतो. EMI कमी करायचा असेल तर पिरियड वाढवा, आणि पिरियड कमी करायचा असेल तर EMI वाढवा. हे आपल्या हातात आहे. म्हणजे याला काय म्हणतात, DSCR मॅनेजमेंट, डेट सर्व्हिस कव्हरेज रेशो. अकाउंट चांगला आहे आपल्याला द्यायचा आहे, तर या छोट्या छोट्या कारणासाठी आपण ते रिजेक्ट नाही करायला पाहिजे की DSCR 1 येऊन रिजेक्ट करतो, DSCR 3 येऊन रिजेक्ट करतो, असं व्हायला नको. DSCR 1 असेल तर 1.5 पर्यंत आणण्यासाठी काय करता येईल, तर पिरियड वाढवता येईल. हे जर आपण केलं
तर मला असं वाटते की आपले चांगले कर्ज आपण रिजेक्ट करणार नाही DSCRच्या कारणामुळे. आणि मुळात द्यायचंच नसेल तर पुढचे प्रश्नच नाही आहेत काही. या मुदती कर्जासाठी डॉक्युमेंटेशन काय पाहिजे, तर आपण टर्म लोन देणार, त्याच्यामुळे टर्म लोनचं ॲग्रीमेंट पाहिजे. मशिनरी हायपोथिकेट करणार असेल, स्टॉक हायपोथिकेट करणार असेल तर हायपोथिकेशन ॲग्रीमेंट करायला पाहिजे. आणि त्या डॉक्युमेंटेशनमध्ये RBIच्या नवीन डायरेक्शन्स आहेत, त्यानुसार SMA ची व्याख्या द्यायला पाहिजे. SMA 012 म्हणजे काय, NPAची व्याख्या द्यायला पाहिजे. NPA उदाहरणं द्यायला पाहिजे की अकाउंट कसं SMA 012 किंवा NPA होते. आणि त्याचप्रमाणे त्याला की फायनान्शियल स्टेटमेंट त्याला द्यायला पाहिजे, एक कॉपी आपल्याकडे ठेवायला पाहिजे. म्हणजे त्याला इफेक्टिव्ह इंटरेस्ट रेट कळेल. हे सगळं आपण KFS वगैरेचा आपण नंतर स्पेशल याचा अभ्यास करूया. पण हे आपण जे डॉक्युमेंट्स घेतो स्टॅम्प ॲग्रीमेंटमध्ये, त्याच्यात इन्क्लूड असायला पाहिजे SMA NPAची व्याख्या आणि उदाहरणं. त्याचप्रमाणे आपण जर गॅरंटर्स घेत असेल तर त्या गॅरंटरसाठी आपण गॅरंटी ॲग्रीमेंट घेतो. त्या ॲग्रीमेंटवर गॅरंटरच्या सह्या घ्यायला पाहिजेत. डॉक्युमेंटेशनमध्ये इन्शुरन्स आपण काढायला पाहिजे. लँड सोडून जर ट्रान्झिटमध्ये असतील काही मशिनरी किंवा समजा पेट्रोल पंपाला दिलं तर ट्रान्झिटमध्ये असतं डिझेल पेट्रोल, तर तो ट्रान्झिट इन्शुरन्स देखील आपण काढायला पाहिजे. सरसाईचं किंवा कंपनी असेल तर कंपनी ॲक्टप्रमाणे चार्ज नोटिंग करायला पाहिजे आपण सरसाईमध्ये आणि कंपनीच्या रजिस्टर कंपनीकडे. त्याचनंतर इमूवेबल प्रॉपर्टी असेल तर आपण काय करायला पाहिजे, रेव्हेन्यू रेकॉर्ड्समध्ये आपला चार्ज क्रिएट करायला पाहिजे. मग रजिस्टर मॉर्गेज, इक्विटी मॉर्गेज, जे काही प्रकार आपलं करायचं असेल ते, पण आपला चार्ज मात्र नोट व्हायला पाहिजे. आजकाल EM आणि RM रजिस्टर मॉर्गेज दोन्हीमध्ये चार्ज क्रिएट करता येतो. आता पोस्ट डिस्बर्समेंटच्या आधी एक सँक्शन तिकीट सांगतो की सँक्शन तिकीटमध्ये जे काही आपण टर्म्स अँड कंडिशन्स लिहितो त्याच्या बॉरोवरच्या सह्या घ्यायला पाहिजे आणि गॅरंटरच्या सह्या घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यात त्यांचं लेखी घ्यायला पाहिजे की आम्हाला ह्यात ज्या काही अटी दिलेल्या आहेत त्या सगळ्या मंजूर आहेत. तर पोस्ट डिस्बर्समेंटमध्ये युनिट व्हिजिट मस्ट आहे. युनिट व्हिजिट प्री डिस्बर्समेंट करायला पाहिजे, ड्युरिंग डिस्बर्समेंट करायला पाहिजे आणि पोस्ट डिस्बर्समेंट देखील करायला पाहिजे. एंड यूज ऑफ फंड्स आपण इन्शुअर करायला पाहिजे. टर्म लोनच्या बाबतीत सोपं आहे, जे कोटेशन दिले त्यांच्या सप्लायरला जर आपण डायरेक्ट पेमेंट केलं मार्जिन प्लस करून, तर मला असं वाटते वी कॅन इन्शुअर एंड यूज ऑफ फंड्स. त्यानंतर जेव्हा मशिनरी येते त्या प्रीमायसेसमध्ये तेव्हा आपण युनिट व्हिजिट करायला पाहिजे, ते रेकॉर्ड करायला पाहिजे, सेल्फी काढायला पाहिजे. आपल्या बँकेचा बोर्ड असतो तो तिथे लिहायला पाहिजे किंवा आपल्या बँकेचं नाव त्या मशिनरीवर पेंट तरी केलं पाहिजे. त्या युनिट लेबर लॉ सगळे ऑब्झर्व करते की नाही, कामगार कायद्याचं पालन करते की नाही, सेफ्टी मेजर्स जे आहेत त्याचं पालन करते की नाही, आग प्रतिबंधक जे फायर एक्सटिंग्विशर्स असतात ते सफिशियंट योग्य ठिकाणी लावले की नाही, हे सगळं आपण फील्ड व्हिजिटमध्ये पोस्ट डिस्बर्समेंटनंतर बघायला पाहिजे. समजा एखाद्या हॉस्पिटलला जर आपण दिला आणि तिथे ऑपरेशन सोर्स असेल तर ऑक्सिजनचे अरेंजमेंट आहे की नाही, सिलेंडर संपलेत तर दुसरी काय स्टँड बाय अरेंजमेंट आहे. त्यांचं ऑपरेशन जे थिएटर आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्पेसिफिकेशननुसार केलं की नाही, त्याच्या फॅसिलिटीज आहेत की नाही, इन्फ्रास्ट्रक्चर आहे की नाही, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि जर मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल तर ट्रायल प्रोडक्शन झाल्यावर जाऊन बघायला पाहिजे सक्सेसफुल आहे की नाही. कमर्शियल प्रोडक्शन झाल्यावर आपण जाऊन पाहिलं पाहिजे की कपॅसिटी युटिलायझेशन ज्या काही मशीन त्याला कसं चालू आहे, 1 शिफ्ट 2 शिफ्ट 3 शिफ्ट जे काय असेल ते, जेणेकरून आपलं त्याच्यासोबत इंटरॅक्शन वाढते बॉरोसोबत, आपल्याला ते युनिट समजते आणि मग अकाउंट थकीत राहत नाही, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तर MSMEचे मुदती कर्ज देताना काय काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे जेणेकरून आपण फसणार नाही की आपलं अकाउंट NPA होणार नाही. तर कोटेशन जेन्युइन पाहिजे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण फोन करून तपासायला पाहिजे की कोटेशन जेन्युइन आहे की नाही आहे. बरेचदा बँकांची फसगत होते, अमाऊंट वाढवून दिला जातो, तो मॅन्युफॅक्चरर्स नसतो, बऱ्याच गोष्टी आहेत यामध्ये. ऑथराईज डीलरकडनंच माल घ्यायला पाहिजे. मारुतीचा जो ऑथराईज डीलर असेल त्यालाच पेमेंट घ्यायला पाहिजे. बरेचदा याच्यातसुद्धा फसगत झालेली आहे बँकांची. इम्पोर्टेड मशीन असेल तर LC ओपन करायला पाहिजे. LC मशीन आल्यानंतर टर्म लोनला डिबिट करून LCचं पेमेंट करता येते. आणि आपल्याकडे ती व्यवस्था नसेल तर कुठल्या तरी दुसऱ्या बँकेसोबत आपण टायप अरेंजमेंट करायला पाहिजे. फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट जो आहे तर रुपयाचं अवमूल्यन आपण अनुभवता की होत आहे.
अशा वेळेस फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट केला तर आपल्याला माहीत आहे की किती पेमेंट रुपयामध्ये आपल्याला करावं लागेल. त्यामुळे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट जनरली बँका इन्सिस्ट करतात, ज्यांच्या थ्रू आपण हे करतोय. आणि ट्रान्झिट इन्शुरन्स म्हणजे जेव्हा ती आपला मशिनरी रस्त्याने येते किंवा रस्त्यातलं देखील काही ॲक्सिडेंट झाला, जळालं, तर तेव्हा आपल्याला ट्रान्झिट इन्शुरन्स घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याप्रमाणे जे इथे युनिट जिथे कार्यरत आहे, मग ट्रेडिंग असो, सर्व्हिस इंडस्ट्री असो, तर त्या नगरपालिका किंवा महानगरपालिकेचे सगळे सँक्शन्स आहेत की नाही ते बघायला पाहिजे. जर मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स असेल, हजार्डस असेल, प्रदूषण करणारं असेल, तर ते केमिकल झोनमध्ये असलं पाहिजे. आणि केमिकल झोनमध्ये नसलं तर त्याला स्पेशल परमिशन्स पाहिजेत. पोल्युशन कंट्रोल बोर्डाची देखील परमिशन पाहिजे. ह्या सगळ्या आपण त्यांचे जे वेस्ट तयार होतात, तर ते सुद्धा त्याच्या ट्रीटमेंट देऊन बाहेर पडले पाहिजेत. हे सगळं आपण तपासून घ्यायला पाहिजे. ही आपली गरज याच्यासाठी आहे की हे नाही केलं तर त्या युनिटला पोल्युशन कंट्रोलवाले कुलूप लावू शकतात आणि युनिट बंद पडलं की आपलं अकाउंट NP होते. जी मशिनरी ते घेणार आहेत विकत, आपले युनिट बॉरोअर्स, तर त्याची आफ्टर सेल सर्व्हिस आहे की नाही हे सुद्धा तपासायला पाहिजे. त्याचं AMC आहे की नाही. कारण नवीन मशिनरी घेतली आणि ती 6 महिन्यानंतर बंद पडली तर दुरुस्त करणारे आले नाहीत किंवा त्यांनी टाळाटाळ केली किंवा त्याचे स्पेअर पार्ट्स नाही मिळालं तर ते युनिटच बंद पडेल. मग आपलं अकाउंट NP होते. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जेव्हा आपण कर्ज देतो तेव्हा वारंवार व्हिजिट्स पाहिजे. जेव्हा एखादं बाळ जन्माला येऊ घातलेलं असते आणि येते, तर ड्युरिंग प्रेग्नन्सी आणि नंतरच्या पोस्ट प्रेग्नन्सी खूप काळजी घेतली जाते त्या स्त्रीची आणि बाळाची आणि बाळाच्या याची. तसंच आपल्याला आई आणि वडील या भूमिका पार पाडत आपलं जे युनिट आहे मॅन्युफॅक्चरिंग युनिट, त्याच्या वारंवार भेटी, वारंवार इंटरॅक्शन्स, त्यांच्या अडचणी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. खूप उशीर झाला, अकाउंट NP झाल्यानंतर दंडा घेऊन जाणे हे काही बँकरचा मुख्य रोल नाही आहे. तो नाईलाजाचा रोल आहे, हे समजून घ्या. आपला जो बँकर म्हणून रोल आहे त्याला सपोर्ट करणे, एनकरेज करणे, त्याच्या जेन्युइन डिफिकल्टीज सॉल्व्ह करण्यासाठी प्रोॲक्टिव्हली आपण त्याला मदत करणे हे अपेक्षित आहे. हा जर आपण रोल केला तर MSME युनिट सक्सेसफुल जातील, आपल्या बँकेचे कर्ज स्टँडर्ड राहतील, त्यांची भरभराट होईल आणि आपली देखील भरभराट होईल. येथे थांबतो मी. धन्यवाद.